अगदी जवळ तुम्ही काम केले आहे. राजकारणात अनेक चढउतार देखील येत असतात. मंत्रिमंडळात काम करताना राज्याशी संबंधित धोरण आखताना निर्णय घेताना काही वेळा अडचणी येतात. अशा वेळेला कोणता निर्णय घेताना अजित पवारांचा पाठिंबा कसा असेल त्यावर एखादी आठवण अजितदादांचं नेतृत्व हे रोखठोक नेतृत्व होतं. ऑन दी स्पॉट काम करणारं नेतृत्व होतं. 25 वर्षामध्ये संघटनेमध्ये देखील त्यांनी मला काम करण्याची संधी दिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उद्योगमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं कामकाज असलं पाहिजे ह्याचं अनेक वेळा मार्गदर्शन दादांनी मला केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिला जो 15 वर्षाचा टप्पा होता, 20 वर्षाचा टप्पा होता, हे सगळे राजकीय वर्ष मी अजितदादांबरोबर काढलेली होती. आणि म्हणून एक फार मोठं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे. आणि अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातली फार मोठी पोकळी आहे आणि ती कधीही भरून येऊ शकत नाही. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं की पवार कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद ईश्वरानं दिली पाहिजे, एवढीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. अतिशय दुःखद दिवस आहे, कारण ज्यांच्या समोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते. एकच फोटो मी आपल्याला दाखवतो. या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो. ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजता माझं आणि त्यांचं फोनवरनं बोलणं झालेलं होतं एका पुण्याच्या MIDCच्या विकास कामाच्या बाबत. आणि काल मी त्यांच्याबरोबर दिवसभरात 3दा बोललो होतो. काही राजकीय विषय होते, काही MIDCचे विषय होते. आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे. कारण माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये अनेक वेळा अजितदादांनी मला सहकार्य केलं, अजितदादांनी मला पाठिंबा दिला. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी जे महाराष्ट्र फिरण्याची मला पूर्वी संधी दिली होती त्याच्यामुळेच माझा चेहरा महाराष्ट्रामध्ये द्याच झाला. त्याच्यामुळे अशी व्यक्ती 25 वर्षात ज्याने मला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, आउट ऑफ द वे जाऊन मदत केली, अशा नेत्याचं आज निधन झालं आहे. हे फार दुःखद बाब आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियाला हे दुःख पचवण्याची शक्ती देखील परमेश्वरानं दिली पाहिजे, एवढीच माझी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे.